आजकाल सोशल मीडियावरचे फॉलोअर्स बघून काम दिलं जातं. मग त्याला ॲक्टिंग येत असेल किंवा नसेल हे पाहिलं जात नाही. हल्ली अनेक रील स्टार मालिका किंवा सिनेमामध्ये झळकताना पाहायला मिळतात. याबद्दल गेल्या काही दिवसापासून तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल. आता यावरतीच ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघेने देखील भाष्य केलं आहे. नुकतीच प्राजक्ता दिघेने अभिजात मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वी इतर प्रोजेक्टमधील काम बघून दुसऱ्या सिनेमात किंवा मालिकेत काम दिलं जायचं. पण हल्ली तुमची ब्लू टिक आहे का? तुमचे फॉलोअर्स बघून तुम्हाला काम मिळतं. मला कधीच एकही फोन कामासाठी करावा लागला नव्हता. खूप वाईट वाटतं जेव्हा ब्लू टिकवाले फॉलोअर्स असलेले सेटवर येतात, तेव्हा त्यांना एक धड वाक्यही बोलता येत नाही. अशा लोकांना हल्ली मालिका किंवा चित्रपटामध्ये सर्रास घेतलं जातंय. तुम्ही रील करता हे वेगळं आणि मालिकेत काम करणं हे वेगळं, असे यावेळी प्राजक्ता दिघे म्हणाल्या. या अगोदर गार्गे फुले यांनी देखील सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बद्दल भाष्य केलं होतं. गार्गे फुले म्हणाल्या होत्या की फॉलोअर्स बघून काही वाहिन्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला काम दिलंय. कलाकारांनी 10-10 वर्षाची मेहनत घेऊन ते अभिनेते किंवा अभिनेत्री झालेत, असं तेव्हा गार्गे फुलेने म्हटलं होतं. दरम्यान प्राजक्ता दिघे यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्या सध्या स्टार प्रवाहाच्या ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत कल्पना हे प्रमुख पात्र साकारतात. यासोबतच त्यांनी 4 दिवस सासूचे कार्य दुरावा अशा मालिकांमध्ये देखील काम केले. तर प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी रील स्टार बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.